नमस्कार मित्रांनो, तुही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ईश्वरीने जो काही ट्रॅप रचलेला असतो त्यामध्ये अर्णव अडकलेला आहे आणि जेव्हा अर्णवला ठक्कर यायला लागते, बाजूला जी मुलगी असते तिच्या खांद्यावर तो खाली पडतो, डोकं टेकतो आणि तिचा हात धरत असतो म्हणजेच आधारासाठी. तेव्हा ती विचारते, सर तुम्हाला काय होतंय नेमकं? तेव्हा अर्णवला त्रास होत असतो. तो म्हणतो की मला कळत नाहीये, मला असं चक्कर होतीये आणि मला प्लीज मी सिंदूर माझी बायको असं म्हणून तो तिला बोलत असतो. पण तिला काहीही ते सुचत नसतं. तेवढ्यातच मीडियावाले येतात आणि विचारतात की हे सगळं काय चालू आहे. प्रसिद्ध उद्योगपती अर्णवराजे शिर्के, मोठे बिझनेस टायकून यांच्याबरोबर हे सगळं काय झालंय? म्हणजे त्यांचं नाव मोठं आहे, परंतु या हॉटेलमध्ये त्यांचं नेमकं काय चालू आहे हे आपल्या सगळ्यांसमोर आलेलं आहे. तेव्हा मग अर्णव त्यांना म्हणतो की प्लीज प्लीज गो अवे, सगळ्या बाजूबाजूला व्हाच, तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी कळतं का? असं म्हणून अर्णव त्यांच्यावरती ओरडत असतो. त्याच वेळेला आता ईश्वरी समोरून येते आणि सगळे मीडियावाले त्यांना तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न विचारत असतात की हे तुमचं काय चालू आहे? म्हणजे तुमचं लग्न झालेलं असतानाही तुम्ही इंटरव्ह्यूच्या नावाखाली हे सगळे धंदे चालवताय, असं म्हणून सगळे आता त्याला ओरडत असतात. त्यावेळेला तो सगळ्यांना बाजूला करत असतो आणि शांत व्हायला सांगत असतो. प्लीज प्लीज शटअप शटअप असं म्हणून तो सगळ्यांना ओरडत असतो. त्याला त्रास होत असतो. त्यानंतर मग ईश्वरी येते आणि सगळ्या मीडियावाल्यांना ती पुन्हा मागे जायला सांगते आणि हे सगळं खरं तर खोटं असतं, परंतु अर्णवला सगळं खरं वाटतं. शिर्के पण त्या सगळ्यांना मागे जायला सांगतात. नंतर अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि तिला म्हणतो की मी सिंदूर मला खरंच सांगतो, मी खरंच आय रिअली डोंट नो हे सगळं काय झालं, मी खरंच काही केलेलं नाहीये, प्लीज ट्रस्ट मी, हे सगळं जे काही केलंय ना तो ना एक सक्त ट्रॅप होता, मला ना कोणाला तरी अडकवायचं होतं म्हणून ना हे सगळं चालू आहे, कोणीतरी प्रयत्न करतंय माझ्याबद्दल हे सगळं करण्याचं किंवा ट्रॅपमध्ये अडकवण्याचं, प्लीज मी सिंदूर माझ्यावर विश्वास ठेव, मी हे सगळं काहीच केलेलं नाहीये. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की 1 मिनिट थांबा. तेव्हा मग ती म्हणते की तुम्हाला काय होतंय? अर्णव म्हणतो की मला गरगरल्यासारखं होतोय, सिरियसली मला काहीही जाणवत नाहीये. मी सिंदूर तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मी असं काहीही करू शकत नाही, यू ट्रस्ट मी राईट, मग तू माझ्याबद्दल असा काही चुकीचा विचार करू नको. तेव्हा मग ईश्वरी त्याला पटकन एक प्रश्न विचारते की आत्ता जसे तुम्ही ट्रॅपमध्ये अडकलेले आहात तसंच काही वर्षापूर्वी असंच झालं असेल तर? तेव्हा अर्णव तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो की म्हणजे? तेव्हा ईश्वरी म्हणते की डोंट वरी, हे सगळं मीच घडवून आणलं होतं. आता अर्णवला मात्र काहीच कळत नाही की ती काय बोलण्याचा प्रयत्न करते. तर वल्लरी अंजलीसाठी इथे जी बाळंतिणीची खास स्पेशल खीर असते ती घेऊन आलेली असते आणि म्हणते की अंजली हे घे, तुझ्यासाठी स्पेशल तुझी खीर, म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर ही खीर खाल्लीस ना तर तुला जरा थकवा जाईल आणि बरं वाटेल, म्हणूनच ही खीर खाऊन घे पटकन, गरम गरमच खा म्हणजे तुला जरा बरं वाटेल. तेव्हा मग अंजली म्हणते की मामी, अगं तुला हे सगळं करण्याची काय गरज होती? तेव्हा ती म्हणते की हो अगं, गरज कशी नाही, अगं तू बाळंती नाही सोली आणि तुला बघायला नको का, तुला काय हवाय नकोय या घरामध्ये आणखी लाडाने कोण बघणार, तुझी मामीच तर बघणार ना, म्हणजे तुझे लाड करण्यासाठी आई पण आहेत, पण त्या सध्या थकलेल्या आहेत, त्यामुळे ती ईश्वरी तर काय नुसती तोंडकला वाफ घालवत असते, करायचं काही नाही, नुसतं बोलत बसायचं असतं आणि त्याच्यात मलाच हे सगळं केलं पाहिजे ना, म्हणूनच मी आता सगळं काही खंबीरपणे करणार आहे बरं का. आणि हो तुला माहितीये का, त्या काही बाई मालकीणबाई आहेत घरच्या, म्हटल्यावर त्यांना जे काही हवं त्याचंच ते करणार आहेत आणि आज पण गेलीये मस्तपैकी त्या अर्णव बरोबर इंटरव्ह्यू घ्यायला, म्हणजे तिचं जे काही नवीन कंपनीचं ब्रँडिंग निघणार आहे ना ईश्वरीच्या नावाने, त्याचे इंटरव्ह्यू चालू झालेत ना, म्हणून मग ती गेलीये बाईसाहेब इंटरव्ह्यू घ्यायला. म्हणजे काय, मला तर ना इतकं नवल वाटतंय, उद्या जाऊन अंजली मी तुला सांगते, अर्णवनी ईश्वरीलाच मॉडेल म्हणून उभी केली नाही ना तरी मला काही आश्चर्य वाटणार नाही बघ. तेव्हा राकेश म्हणतो की म्हणजे तुम्ही ईश्वरीजींबद्दल बोलताय, तुम्ही कशाला त्यांचं इतकं टेन्शन घेताय? मी तर काय म्हणतोय की तुम्ही आकाशच्या लग्नाची घाई करा, म्हणजे तुमचा मुलगा आहे ना त्याच्या लग्नाबद्दल जरा तुम्ही विचार करा. तेव्हा लगेच मामी म्हणते की लग्न काही सोपं आहे का? तेव्हा लगेच राकेश म्हणतो की तसा प्रश्न नाही हो मामी, म्हणजे ना कसं आहे ना, मगाशी मी पाहिलं जेव्हा गेम सुरू होते तेव्हा त्याच्याबरोबर अति जी होती ना, म्हणजे कोणती? तेव्हा लगेच अंजली म्हणते नम्रता. तेव्हा तो म्हणतो की हो खरंच त्या दोघांचं जोडानं खूपच सुंदर शोभून दिसत होता हो, म्हणजे ना त्या दोघांचे एकमेकांवर खरंच प्रेम आहे असं दिसून येतंय, त्यामुळे त्या दोघांचंही लग्न लावायला काहीही हरकत नाही, म्हणजे ना सगळं कसं अगदी व्यवस्थितशीर होईल, दोघंही एकमेकांबरोबर काळजीने राहतील, असं माझं एक मत आहे, म्हणजे तुम्ही बघा तुम्हाला काय वाटतंय ते. तेव्हा लगेचच मग ती म्हणते की तुम्हाला माहिती नाहीये का ती कोण आहे ती? तेव्हा मग तो म्हणतो की नाही, कोण आहे ती? मग त्यावर अंजली म्हणते की ती नम्रता त्या ईश्वरीची ना बहीण आहे. मग लगेच राकेश म्हणतो की मग तर काही हरकतच नाही, दोघीजणी खरंच खूप चांगले आहेत आणि त्यांच्या आईलाही पाहिलं मी त्या दिवशी, खरंच साध्या वाटल्या, म्हणजे चांगलं घर आहे त्यांचं. तेव्हा वल्लरी म्हणते की जाऊ द्या, तुम्ही ना मला ते देसाईंचं
कौतुक अजिबात सांगू नका. जावई बापू, तुम्हाला काही आठवत नाहीये म्हणून तुम्हाला काहीच कळणार नाही. अहो, तुम्हाला माहिती नाहीये हे सगळं जे काही घडलंय ते. तेव्हा अंजली म्हणते की अहो, त्या दोघांचा साखरपुडा पण झालाय. तेव्हा राकेश म्हणतो की झालाय साखरपुडा? मग तर काय, एक मस्त असा मुहूर्त काढा आणि लग्न लावून द्या. तेव्हा वल्लरी चिडते आणि म्हणते की तुम्ही आता काहीच बोलू नका, तुम्हाला माहिती नाहीये म्हणून जाऊ द्या, असं म्हणून ती वैतागून निघून जाते. नंतर अंजलीही राकेशला समजावते की अहो, त्या नम्रताचा आणि ईश्वरीचा मामीला खूप राग येतो. खरं तर तिला हे नातंच आवडलेलं नाहीये, परंतु साखरपुडा होऊन झालेला आहे त्यामुळे हे सगळं घडलं नाही. परंतु आता तुम्ही एक काम करा, इथून पुढे ना मामीसमोर तो विषय काढू नका, म्हणजे कसं आहे ना, तिलाही जरा बरं वाटेल. राकेश म्हणतो की बरं ठीक आहे, मी इथून पुढे विचार करेन आणि लक्षात ठेवेन. आता अर्णवला एका हॉटेलच्या रूममध्ये ईश्वरी बसायला सांगते आणि त्याला शांत करत असते. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. ते अर्णवला काहीच कळत नाही की ईश्वरी काय दाखवण्याचा प्रयत्न करतेय. मग ती म्हणते की बघा, हे दोन्हीही फोटोज बघा तुम्ही. तुम्हाला काही फोटोमध्ये साम्य वाटत नाहीये का? एक हा फोटो जो आज तुमचा काढला गेला होता, कोणीतरी फसवून मुद्दाम काढला, आणि एक दुसरा हा फोटो जो काही वर्षापूर्वी तुमच्या बाबांचा आणि माझ्या आईचा काढला गेला होता. मग हा जसा फोटो फसवणारा आहे, म्हणजेच तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकवलं गेलं होतं, तसंच काही वर्षापूर्वी या दोघांनाही अडकवलं गेलं असेल, काहीतरी कोणाचा हेतू नसेल कशावरून, असा प्रश्न विचारल्याबरोबर अर्णव विचार करू लागतो आणि ईश्वरीला त्याने जे जे काही बोललेला असतो त्या सगळ्या गोष्टी आता त्याला आठवत असतात. तो म्हणतो की मी सिंदूर, म्हणजे मला काही कळलं नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, सांगते तुम्हाला, सगळं काही सांगते. हे जे काही घडलंय ते घडवण्यामागे माझाच हात, म्हणजे मीच हे सगळं घडवून आणलं होतं. आता हे ऐकल्यानंतर अर्णवला धक्का बसतो. तो म्हणतो की व्हॉट, हे सगळं तू घडवत होतीस? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो. की हो, मला हे सगळं तुमच्यासमोर दाखवून द्यायचं होतं. तुम्हाला प्रत्येक वेळेला पुराव्यांची गरज भासते ना, म्हणूनच तुम्हाला त्याच पद्धतीने मी सगळं काही क्रिएट करून दाखवलं, जेणेकरून तुम्हाला सगळं काही लक्षात येईल. नंतर मग अर्णव हा तिच्याकडे बघतच राहतो. त्याला खरं तर ईश्वरीने जे काही वागलीये त्याचा खूपच राग आलेला असतो. त्यानंतर मग आता सुप्रिया तिथे येते आणि सुप्रिया तिच्याकडे बघत म्हणते की हे बघा, मी जे काही आजपर्यंत घडलंय त्याबद्दल तुमची माफी मागते. परंतु हे जे काही घडलंय, आज घडवण्यात आलंय, ते मलाही माहीत होतं, पण तुम्हाला ते समजून घेण्यासाठी हे सगळं करावं लागलं. काही वर्षांपूर्वी असाच प्रकार घडला होता. एक साधी भोळी मुलगी, जिला काहीतरी कष्ट करून नोकरी करू पाहत होती, ती एका साध्या भोळ्या माणसाकडे इंटरव्ह्यूसाठी गेली होती आणि अचानक असा प्रसंग उभा केला गेला की त्या मुलीच्या आणि त्या माणसाचं आयुष्य पूर्णपणे बर्बाद झालं होतं. त्यांना तसाच प्रकार झाला होता आणि त्याच वेळेला तिथे अचानक मीडियावाले देखील हजर झाले होते आणि या सगळ्या गोष्टी इतक्या पटापट घडत गेल्या की आम्हाला बोलेन असं काहीही सुचरलं नाही. त्यामुळे आम्हाला काहीच कळत नव्हतं. पण मी खरंच सांगते, हे जे काही घडलंय ना, त्यामध्ये खरंच आमच्या दोघांचीही कोणतीही आणि काहीही चूक नव्हती. हे जे काही घडलंय त्यामध्ये खरंच माझा काही हात नव्हता. मला तिथे इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलं होतं आणि मी तिथे गेले आणि त्यानंतर माझ्यासोबत हा प्रकार घडलेला आहे. खरंच यामध्ये माझी काहीही चूक नाहीये. त्यानंतर मग आता अर्णव हे सगळं ऐकत असतो. आई इतकं पोटतिडकीने सांगत असते की तिच्या डोळ्यामध्ये आता पाणी आलेलं असतं. नंतर मग सुप्रिया म्हणते की खरंच विश्वास ठेवा, हे जे सगळं काही घडले ना, त्यामध्ये खरंच माझा काहीही हात नाहीये आणि आमची काहीही चूक नव्हती. हा कोणीतरी आमच्या बाबतीत घडवून आणलेला एक प्रसंग होता. तेव्हा मग सुप्रिया अगदी रडायला लागते. ईश्वरी आईजवळ जाते आणि आईला शांत करते. प्लीज तू शांत हो, रडू नकोस, असं सगळं तिला सल्ला देत असते आणि गप्प करत असते. नंतर मग अर्णवला आता ईश्वरी म्हणते की सर, आज जे काही घडलं ते सगळं तुमच्या डोळ्यासमोर आहे. आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी तुमचे काही वर्षांपूर्वी बाबा होते आणि ती मुलगी होती. त्या ठिकाणी माझी आई होती. त्यामुळे मला तुमची इतकीच रिक्वेस्ट राहील तुमच्याकडे की तुम्ही या सगळ्या प्रकरणाचा व्यवस्थितपणे विचार करा. आज मी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. काही वर्षांपूर्वी यांच्यावरती विश्वास ठेवला गेला नव्हता, म्हणूनच ही सगळी गोष्ट गेली आणि इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या. त्यामुळे पुढे हे सगळं घडत आलं. आता तरी सर तुम्हाला समजलं असेल ना? तुम्हाला प्रत्येक वेळेला या सगळ्या गोष्टी मला समजावून द्याव्या लागतात, म्हणूनच मी तुम्हाला समजवलं होतं. आता तुम्हाला यावर विचार करायचा आहे की या काय योग्य आणि काय अयोग्य. नंतर मग ईश्वरी ही अर्णवला म्हणते की तुम्हाला आता बरं वाटतंय का? आणि जर नसेल बरं वाटत तर ह्या गोळ्या घ्या, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल,
असं म्हणून ईश्वरी आता तिथून बॅग घेऊन निघून चाललेली असते आणि ती निघून जात असताना तिचं लक्ष अर्णवकडे असतं. तेव्हा ती पुढे जात असताना तिला अर्णव थांब मिसिंदोर 1 मिनिट असं करून आवाज देतो. तेव्हा ईश्वरी तिथल्या तिथेच थांबते आणि अर्णवच्या चेहऱ्यावर आता राग असतो. त्याला काय बोलावं हे काही सुचत नसतं, परंतु तो ईश्वरीला आता रागाने हाताला धरतो आणि तिला म्हणतो की तू हे सगळं घडवून आणलंस आज माझ्याबरोबर, म्हणजे तुला जे काही साध्य करायचं होतं ते करण्यासाठी आज तू माझा वापर करून घेतलास, म्हणजे माझ्यावरती असा प्रसंग ओढावलास तू. तेव्हा मग ईश्वरी आता घाबरत त्याच्याकडे बघते, कारण की अर्णव आता चिडली आहे की काय असं तिला वाटत असतं. त्याच वेळेला मग आता अर्णव म्हणतो की आज तू जे काही घडवून आणलंस, जो काही सीनरी क्रिएट केलास ना, ते केलंस ते अगदी योग्य केलंस. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे आनंदाने अगदी इमोशनल होऊन पाहत राहते. अर्णव म्हणतो की मिसिंदोर, खरं तर हे सगळं जे काही घडलंय ना, हे घडवण्यामागे तू एकदम व्यवस्थित डोकं लावलं होतंस, कारण की जोपर्यंत तू मला व्यवस्थित समजावून सांगत नाहीस किंवा या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, मला प्रत्येक वेळेला पुराव्यांची गरज लागते, राईट? त्यामुळे तू मला हे ज्या प्रकारे समजावून सांगितलंस तेव्हा माझ्या आता लक्षात आलं आहे की तू हे केलं ते चुकीचं केलेलं नाही. मला प्रत्येक वेळेला काही पुरावे लागतात आणि मी कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवत नाही ना, त्यामुळे तू माझ्यासोबत असं केलं तर मला याचं काही इतकं वाईट वाटलेलं नाहीये मिसिंदोर. तू बरोबर केलंस जे काही केलं, तुझ्या जागी तू योग्य होतीस, असं ईश्वरीला तो समजावून सांगतो. त्यामुळे ईश्वरीला खूप बरं वाटतं आणि तो म्हणतो की आता इथून पुढे माझ्या एक गोष्ट लक्षात आली की कुठल्याही गोष्टीची दुसरी बाजू असू शकते. त्यामुळे आता फक्त तुझ्या आई निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी तूच नाही, पुरावे गोळा करणार तर मी पण या सगळ्या परिस्थितीत तुझ्यासोबत आहे. आपण दोघांनी मिळून या परिस्थितीशी लढायचंय. तेव्हा ईश्वरी खूप खुश होते आणि ती अर्णवला मिठी मारते. यामुळे आता अर्णवला खूप बरं वाटलेलं असतं. फायनली आता ईश्वरीने हा जो काही सीनरी क्रिएट केलाय त्याचं फळ तिला मिळून अर्णव तिच्या बाजूने आता पूर्णपणे झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की वल्लरीच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात. ती म्हणते की मला खरंच काही कळत नाहीये, हे ईश्वरी काय करणार आहे आता? या ईश्वरीने रमाकांतला शोधून काढलं तर? म्हणजे तिच्या डोक्यात आता सतत तेच विचार सुरू असणार. जर चुकूनही रमाकांत तिला सापडला तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. काही झालं तरीही ईश्वरीला हे सगळ्यापासून लांब ठेवलं पाहिजे, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेवढ्यात मामाचं लक्ष तिथे जातं आणि मामा येऊन विचारतो की काय, म्हणजे डोक्यात कसले विचार चाललेत आणि ही काय शांतता आहे? ही कोणत्या वादळापूर्वीची तर शांतता नाहीये ना? त्यावेळेला मग आता ती म्हणत असते की ओह, तुमचं काहीही प्रत्येक वेळेला असतं, तुम्हाला काय गरज आहे हे सगळे येऊन येऊन विचारायची? तेव्हा तो म्हणतो की तसं नाही गं, म्हणजे ना मला तुझा काहीही भरोसा देता येत नाही. तुझ्या डोक्यामध्ये काय चालू असतं काय नाही हे कोणालाही अजूनही कळलेलं नाहीये, म्हणजे तू कसला विचार करतेस नक्की? ती म्हणते की कसलाच नाही. त्याचबरोबर मामा म्हणतो की एक गोष्ट लक्षात घे, तू आता आकाशच्या बाबतीत अजिबातच कोणताही चुकीचा विचार करू नको. आकाश आणि नम्रता यांचं लग्न आपल्याला आता लावायचंच आहे, त्यामुळे जर तुझ्या डोक्यात ते काही विचार सुरू असतील तर अजिबातच गप्प बसायचं. तेव्हा मग मामी म्हणते की नाही, मला तर हे सगळं अजिबातच पहिल्यापासून आवडलेलं नाहीये. तुम्हाला जे काही करायचंय ते करा, तुम्ही नाचा, परंतु मी नाचणार नाहीये, समजलं? तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ, एक गोष्ट लक्षात घे, शांतता हवी असेल तर तुझ्या डोक्यातले हे सगळे विचार काढून टाक बरं. आणि तू जे काही आता विचार करत होतीस ते कळतंय मला काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे, पण विचार कर त्या अंजलीच्या बाबतीत आता काय चालू आहे ते. आणि अर्णवच्या बाबतीतही एकदम गोंधळ उडाल्यासारखा आहे घरामध्ये, म्हणून काही झालं तरीही तूच एक गोष्ट लक्षात ठेव, अंजली आणि अर्णव दोघेजणही एक खूपच व्यवस्थित राहिले पाहिजेत. लहानपणापासून त्यांनी काय भोगलं हे तुला माहीत आहे, त्यांची काय परिस्थिती ओढावली आहे अंजली आणि अर्णव यांच्या बाबतीत. त्यांचे वडील अचानक गेले, आईने आत्महत्या केली, नंतर मग त्यांना त्या वाड्याच्या बाहेर काढण्यात आलं. तेव्हापासून अर्णवच्या डोक्यात किती टेन्शन आणि काय चालू होतं हे तुला कधीही कळणार नाही, समजलं ना? त्यामुळे मला इतकंच वाटतं की या घरामध्ये आता जी काही शांती आहे ना ती तशीच राहू दे, परंतु तू अजिबात अशांती पसरवण्याचा विचार करू नकोस आणि हे जे काही चालू आहे ना ते चांगल्यापैकी चालू राहू दे. तुला जर त्यांच्याबद्दल सहानुभूती नसेल ना वाटत तर निदान त्यांच्या जखमेवर मीठ चोळायचे तरी तू काम करू नकोस. वल्लरीला चांगलंच ठणकवतो आणि त्याचबरोबर वल्लरी आता शांत असते. वल्लरी म्हणते की तुम्हाला काय माहितीये, तुम्हाला जो काही चांगुलपणा दाखवायचा आहे ना तो दाखवा, परंतु मी जे काही करणार आहे ना ते तुम्हाला अजिबातच मी कळू देणार नाही. असं म्हणून आता मामी ही पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आलेली असते आणि तिच्या डोक्यामध्ये ते सगळे विचार सुरू असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की बाहेर आई बसलेली असते आणि अर्णव आता काय विचार करणार, काय बोलणार ह्याकडे तिचं लक्ष लागलेलं असतं. नंतर मग ती बाहेर आल्यानंतर
त्यानंतर ईश्वरी तिच्याकडे बघत असते आणि आई असा आवाज देते. त्याबरोबर आता सुप्रिया रडत असते आणि त्यावर अर्णव म्हणतो की 1 मिनिट, मला माहिती आहे हे सगळं जे काही घडलंय त्यामध्ये तुम्हाला खूप वाईट वाटलेलं आहे, परंतु प्लीज चुकीचा अजिबातच विचार करू नका. तेव्हा मग ती म्हणते की हे जे काही घडलंय ना ते असं घडलंय आणि मला माहिती आहे तुम्हाला हे जे काही घडवून आणलं त्याचा नक्कीच त्रास झाला असेल, परंतु प्लीज जरा समजून घ्या, तुम्हाला दाखवणं खूपच गरजेचं होतं जे काही घडलं ते. त्याचबरोबर आता लगेचच तो म्हणायला लागतो की हो मला माहितीये ते सगळं तुम्ही घडवलंय, कारण त्याशिवाय माझा विश्वास बसला नसता. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की आता जे काही केलंय मी सिंदूरने ते अगदी बरोबर केलेलं आहे, मला पटण्यासारखं, आणि म्हणूनच मला आता समजलंय की जे काही घडलं असेल त्या बाजूला दुसरी काहीतरी बाजू असू शकते जी तुमची आहे. आता हे ऐकून सुप्रियाला खूप बरं वाटतं. सुप्रियाला तो म्हणतो की हे बघा, काही झालं तरीही मी आता मिस इंदोरला वचन दिलेलं आहे, मिस देसाई असं म्हणून आता तो तिच्याकडे बघत राहतो आणि सुप्रिया पण बघत राहते की अर्णव अजूनही मिसेस देसाई अशीच हाक मारतोय. नंतर मग तो म्हणतो की जे काही घडलंय ना त्या सगळ्या गोष्टींचा छडा लावण्यासाठी मी पण मदत करणार आहे मिस इंदोरला, आणि तुम्ही काळजी करू नका आई, असं तो हाक मारतो. आता आई अशी हाक मारल्याबरोबर इथे सुप्रियाला खूप बरं वाटतं, कारण की कित्येक महिन्यांनंतर जवळजवळ अर्णवने तिला आई अशी हाक मारलेली असते आणि त्याचमुळे आता तिला खूप बरं वाटतं की फायनली जसं पूर्वी होतं सगळं काही तसंच व्हायला लागलेलं आहे. अर्णवच्या मनामध्ये जो काही गैरसमज आहे तिच्याबद्दल तो दूर होतो. हे पाहून तिला खूप बरं वाटतं. तो म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, हे जे काही घडलंय ना हे कोणी घडवून आणलंय या बाबतीतला तपासही मी करायला सुरुवात करणार आहे. आता हे ऐकून ईश्वरीलाही खूप बरं वाटतं आणि तिच्याही डोळ्यात टचकन पाणी येतं. दोघी ईश्वरी आणि आई आता अर्णवने त्यांची सोबत करण्यास सांगितल्याबरोबर त्यांनाही खूप बरं वाटलेलं असतं. नंतर तो म्हणतो की चला असा चेहरा पाडून तुम्ही बसू नका. आई अशी हाक मारल्यामुळे तिला खूप बरं वाटतं आणि पुन्हा तिला रडू कोसळतं. तेव्हा तो म्हणतो की आता बस झालं हे सगळं, मला आता लवकरच तुमच्या घरी परत यायचंय. माझा तो फेवरेट चहा आणि माझे ते इंदोरी पोहे आणि नंतर जिरावन घातलेले, त्याचप्रमाणे माझा इंदोरी समोसा, सगळं काही तुम्हाला तयार करायचंय. मी लवकरच खायला येणार आहे. तेव्हा मिस इंदोर तुमच्यासारखं काही बनवत नाही, म्हणून मला तुमच्या हातची चव हवी आहे. असं म्हणून आता लगेचच ती म्हणते की हो नक्कीच या, काहीच प्रॉब्लेम नाही, मी तर अगदी मनापासून तुमची वाट बघत आहे. तेव्हा आता ईश्वरी आईला जवळ घेते आणि आईच्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं हलकं झाल्यासारखं आता वाटत असतं. नंतर ईश्वरी म्हणते की आई आता तू शांत झालीस ना? तेव्हा ती म्हणते की हो, माझ्या डोक्यावरचं आता खूप मोठं भार, टेन्शन हलकं झाल्यासारखं वाटत आहे मला. नंतर मग आता तिघांचंही अगदी व्यवस्थितपणे बॉन्डिंग पुन्हा सुरू झालेलं असतं. आकाश आता जेवणासाठी आलेला असतो. तेव्हा मग आजी म्हणते की आकाश बाळा, तुला वाढू का रे मी जेवण? तेव्हा मग तो म्हणतो की नको, मी माझं घेतो वाढून, काहीच प्रॉब्लेम नाही. नंतर मग तो जेवायला बसत असताना त्याचा चेहरा त्याला पडलेला असतो. त्याचबरोबर इथे मामा विचारतो की आकाश, काय रे, कसला विचार करतोयस नेमका? म्हणजे सगळं काही ठीक आहे ना तिकडे आता, नम्रताचं वगैरे? तेव्हा तो म्हणतो की हो डॅड, म्हणजे ना मला सगळ्यांना एक बोलायचं होतं आजी, की आता सगळं तर ठीक झालंय ना घरामध्ये, म्हणजे सगळे प्रॉब्लेम जवळजवळ ऑलमोस्ट क्लिअर झालेत, तर माझ्या आणि नम्रताच्या लग्नाबद्दल पुढे जायला काय हरकत आहे? तेवढ्यातच मामी पटकन बोलते की मला वाटलंच होतं तुझ्या मनात ना हे सगळं सुरू असणार आहे, परंतु अरे आकाश, प्रत्येक वेळेला गुडघ्याला बाशिंग बांधल्यासारखं असं येऊन उभं राहायचं नसते, काहीतरी प्रॉब्लेम्स असतात ना? तेव्हा तो म्हणतो की मॉम, अगं म्हणजे सगळं काही घरात व्यवस्थित तर सुरू आहे, तर प्रत्येक वेळेला माझ्या लग्नाचाच विषय आला की काहीतरी प्रॉब्लेम कसे येतात, मला तेच समजत नाही. माझं आणि नम्रताचं लग्न झालं पाहिजे असं प्रत्येकाला इथे का वाटत नाही? तेव्हा ती म्हणते की हे बघ, मला तुला एकच गोष्ट सांगायची आहे, अजूनही घरातलं सगळं काही परिस्थिती ठीक झालेली नाहीये आकाश, त्यामुळे मला तरी असं वाटतं की तू इतक्या लवकर लग्नासाठी हे काही करू नकोस, आणि मला माहितीये हे सगळं ना तुझं कान भरण्याचं काम हे नम्रतानेच केलेलं आहे, समजलं? त्यामुळे तू उडीचच नाचू नकोस. तेव्हा मामा ओरडतो की वल्लरी बस झालं, प्रत्येक वेळेला त्या नम्रताला दोष देण्याची काहीच गरज नाहीये, आणि त्याचंही म्हणणं एका अर्थी थोडं बरोबर आहे, म्हणून तो हे म्हणणं मांडतोय ना, मग तुला त्याचं न ऐकून घेता प्रत्येक वेळेला स्वतःचीच बाजू पुढे पुढे का करायची असते? तेव्हा आजी दोघांनाही थांबायला सांगते आणि म्हणते की हे बघ आकाश, मी बोलते तुझ्यासोबत, म्हणजे हे जे काही चालू आहे ना सध्या, थोडी परिस्थिती निवळू दे असं वाटतं मला, म्हणजे सध्या तरी जावई बापूंची मेमरी गेलेली आहे आणि अंजलीला त्याचा ताण आहे. मग आई म्हणते की म्हणजेच मामी म्हणते की लग्नघर म्हणजे सोपी गोष्ट नाहीये, बऱ्याच तयाऱ्या करायच्या असतात, बऱ्याच गोष्टी असतात, ते असं साधे सोपेपणाने बोलून चालत नाही नुसतं लग्न म्हणून. तेव्हा मग मामा म्हणतो की तू काळजी करू नकोस आकाश, जसं आता आई म्हणाली आहे ना तसं सगळं काही व्यवस्थित होईल, आपण लवकरच घरातलं वातावरण निवळल्यानंतर तुझ्या लग्नाचं नक्कीच बघूया. तर आकाशला अजूनही नाराज वाटत असतं, म्हणजे त्याच्या बाबतीत इतकं सगळं वाईट घडतं याचं त्यालाही वाईट वाटत असतं. नंतर मग तो जेवणाच्या ताटावरून उठतो आणि तसाच बाजूला येतो, कारण की त्यालाही या सगळ्या गोष्टींचा खूपच वैताग आलेला असतो.
नंतर मामा त्याच्या जवळ येतो आणि म्हणतो की आकाश, काय रे, कसला विचार करतोयस तू? आकाशच्या डोक्यामध्ये वेगवेगळे प्रश्न सुरू असतात, कारण की किती काही झालं तरीही त्याच्या डोक्यातनं जे काही घडलेलं आहे ते जात नसतं. मामी काही लग्नाला तयार नाही आणि घरात असे वातावरण, त्यामुळे तो जरा टेन्शनमध्ये असतो. आता मामा त्याच्या बाजूला येऊन बसतो आणि म्हणतो की आकाश, म्हणजे आता तुझ्या मनात लगेचच तो म्हणतो की हे बघ आकाश, मी तुला एक गोष्ट सांगतो. तुला तुझ्या आईचा स्वभाव कसा हे चांगलंच माहीत आहे. त्यामुळे आता बाकीच्या लोकांनी तर तुम्हाला काही नकार दिलेला नाहीये. म्हणूनच तू मनातनं ह्या सगळ्या गोष्टी काढून टाक. कुठल्याही गोष्टी मनात अजिबात ठेवू नको. कारण हे सगळं जे काही घडतंय त्यामागे एकच गोष्ट आहे, ते म्हणजे घरातला प्रॉब्लेम. सध्या हे जरा निवळले की सगळं काही व्यवस्थित होईल असं वाटतंय. आकाश म्हणतो, पण मॉम अजिबात ऐकायलाच तयार नाहीये ना, म्हणून मला या सगळ्याचा कंटाळा आलाय डॅड. किती दिवस हे सगळं वाट बघत राहणार आहे. तेव्हा आम्हा म्हणतो की हे बघ आकाश, मी तुला शब्द देतो की लवकरात लवकर सगळं निवळलं ना की आपण लग्नाच्या विषयामध्ये पुढे जाऊया. म्हणजे नम्रता आणि तुझ्या बाबतीत आपण पुढे जायचं, समजलं? तेव्हा मात्र आपण कोणाचंही ऐकायचं नाही. आणि आता तुला वचन दिलेलं आहे ते अजिबात खोटं नाही, समजलं? त्यामुळे तुझ्या मनातले हे जे काही टेन्शन आहे ना ते दूर करून टाक. आणि नम्रताशी मनमोकळेपणाने बोल, गप्पा मार, तिलाही सगळं समजव. म्हणजे तीही प्रेमाने समजेल, कळलं? म्हणजे दोघांचंही काही मिसअंडरस्टँडिंग होणार नाही. ओके, आता समजलं तुला? तेव्हा हे वडिलांच्या शब्दामुळे त्याला खूप बरं वाटलेलं असतं. आणि त्यानंतर मग आता नम्रताचा फोन येतो. तेव्हा आम्हा म्हणतो की ठीक आहे, हा फोन तू उचल. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव दोघेजणही घरी जायला निघालेले असतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, यू नो व्हॉट, म्हणजे आज जे काही तू घडवून आणलंस ना ते तर खरंच माझ्यासाठी वेगळंच होतं. म्हणजे ना, काही झालं तरीही तू जर मला दाखवून दिलं नसतं ना तर मला हे कधीच समजलं नसतं. तुझं बोलण्याचा काय पॉईंट आहे तो? तेव्हा आता ईश्वरीला तो म्हणतो की आता ना मला एक गोष्ट करावीशी वाटते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की कोणती सर? तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर, मला ना एक गोष्ट अशी करायची की तुला ना मला ह्यासाठी एक ट्रीट तर द्यावी लागेल. म्हणजे माझ्या मनातले जे काही गैरसमज आहेत ती दूर गेल्याबद्दल एक ट्रीट तर द्यावीच लागणार आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुमची कसली ट्रीट? तुम्ही तर प्रत्येक वेळेला ते उठसूट 5 स्टार हॉटेलमध्येच नेत असता. मला तर ते अजिबातच आवडत नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला वेलकम मॅम, वेलकम सर असं बोलून बोलून त्यांची तोंड का दुखत नाहीत काय माहिती. नंतर तर मग अंजलीच्या बाळाकडे सगळेजण असतात. तेव्हा अवी म्हणतो, म्हणजेच मामा म्हणतो की आई, अगं काय झालं, मला का बोलावून घेतलंस इतक्या तातडीने? तेव्हा आजी म्हणते की अरे असा विषय आहे की लवकरच अंजलीच्या बाळाचं म्हणजे आपल्या छकुलीचं बारसं केलं पाहिजे ना, तिचं नाव ठेवलं पाहिजे. तेवढ्यातच मामा अगदी उत्साही होतो आणि म्हणतो की अरे हो, बारसं आपल्या छकुलीचं? तेव्हा मग बल्लद्री म्हणते की अहो कित्याने ओरडलात तुम्ही, हळूहळू जरा, म्हणजे आपलं सगळं बाळ आहे घरामध्ये, मग शांतता ठेवा, जरा जरा हळू बोला, झोपली येते. तेव्हा मग आजी म्हणते की हो, घरात जे काही इतके दिवस चालू आहे ना, म्हणजे वाद किंवा काही, ते या गोष्टीने तरी शांत होतील काय अवी? तेव्हा अवी म्हणतो की हो, म्हणजे घरामध्ये जे काही चालू आहे वादविवाद, त्याच्यामुळे हे जे काही गोड प्रसंग येईल ना तो जरा व्यवस्थितपणे आणि थाटामाटात केला पाहिजे. कसं आहे ना, माझ्या भाचीच्या मुलीचा बारसा आहे, म्हणजे सगळं मस्त केलं पाहिजे. त्यावर अंजली म्हणते की कसं आहे ना आजी, कोणालाही वाद घालावासे वाटत नाहीत ग, म्हणजे प्रत्येकाला वाटतं की घरात शांतताच असावी, परंतु असं काहीतरी घडून जातं की ते घडावं लागतंच. तेव्हा लगेच आजी म्हणते की हो ठीक आहे, पण आता सगळ्यांनी ते विसरायचंय आणि बारशासाठी अगदी जोमाने तयारीला लागायचंय, समजलं? वल्लरी, तू सगळ्या पाहुण्यांच्या याद्या काढायच्यास, शिवाय ईश्वरीच्या आईवडिलांना अगदी स्पेशल व्यवस्थित आमंत्रण तुला करायचंय, समजलं? म्हणजे तू स्वतः जाऊन त्यांना बोलवायचेस. तेव्हा ती म्हणते की मी का जायचे तिथे स्वतः? तेव्हा लगेच आजी म्हणते की अगं असं काय करतेस, होणारे व्याही येते तुझे, आणि काहीही झालं तरीही आता तू हे गोष्ट लक्षात घे की त्यांच्याशी तुला पटवून घ्यावंच लागेल. मामा म्हणतो की हो, अगदी बरोबर, काही झालं तरी लवकरात लवकर नमू आपली सून म्हणून येणार आहे, त्यामुळे तुम्हाला हे सगळं मनावर घ्यावंच लागेल, कळलं? असं वल्लरीला तो बोलतो. आणि वल्लरीला ते अजिबात आवडत नाही. नंतर अंजलीच्या बाळाचा बारशाचा निश्चय निघालेला असतो, म्हणून सगळं खूप आनंदात अगदी चालू असतं. ईश्वरीला अर्णव डोळ्यानं पट्टी बांधतो आणि म्हणतो की तुझ्यासाठी सरप्राईज आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की कसलं सरप्राईज आणि काय? तो पटकन ईश्वरीच्या डोळ्यावर पट्टी बांधतो आणि तिची बडबड चालूच असते. ती म्हणते की अर्णवचंच तुम्ही कुठे घेऊन जाताय, मला काहीच कळत नाहीये, म्हणजे नक्की कुठला काय प्लॅन चालू आहे तुमच्या, कुठे घेऊन जाताय? तेव्हा तो म्हणतो की मी सिंदूर, तुझं तोंड जरा बंद ठेव. ईश्वरी म्हणते की सर, याआधीच तुम्ही माझं डोळं बंद करून ठेवलेले आहेत आणि आता तुम्ही मला माझं तोंड बंद करायला सांगताय? नामुमकिन, हे तर अजिबातच शक्य नाहीये. तेव्हा ती म्हणते की तुम्ही मला माहितीये कुठल्या तरी 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जाणार, मला ना तिकडे बसायलाच अगदी कंटाळा येतो. त्यांची तोंड बघितली ना की माझी भूकच मरून जाते. सारखे सारखे नुसते स्वागत करत असतात, वेलकम करत असतात, त्यांचे ते नुसते इंग्रजी शब्द शब्द सारखं ते सुरू असतं. मला तरी ते सगळं अजिबात आवडत नाही आणि मला माहिती तुम्ही तिथेच घेऊन जाणार. तेव्हा तो म्हणतो की आता बघायची वेळ आलेली आहे की मी नक्की तुला कुठे घेऊन जाणार आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की म्हणजे?
तेव्हा अर्णव डोळ्यावरची तिच्या पट्टी काढतो आणि समोर एक ओपन पूर्ण खुला रस्ता असतो. तेव्हा ईश्वरी त्याला विचारते की हे काय आहे, आणि तिने तोंड अगदी वाकडं केलेलं असतं. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरीला अर्णव सांगत असतो की मी सिंदूर, तुला एक गोष्ट माहिती आहे का, जर आज हे घडलं नसताना, म्हणजे आज ज्या प्रकारे तू घडवून आणलेस ते जर घडलं नसतं तर मला कधीही समजलं नसतं की तू काय बोलण्याची गरज पडते. म्हणजे ना माझ्या डोक्यामध्ये आणखी विचार सुरू आहेत की हे जे काही घडत चाललंय त्याच्यामागे नक्कीच कोणीतरी काही ना काहीतरी कोणाचा तरी हात असावा. जर हे कोणीतरी मुद्दाम घडवून आणलं असेल तर ह्याच्या मागे नक्कीच कोणीतरी काहीतरी प्लॅनिंग केलेलं असेल. आणि आता ही व्यक्ती कोण असेल, म्हणजेच राजशके घराच्या बाबतीत हे सगळं कोणी घडवून आणणारी एखादी व्यक्ती असू शकते. हे सगळं आता अर्णव बोलून दाखवत असतो. त्यावेळेला मग ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि तिलाही डोक्यात काहीतरी विचार आल्यासारखं होतं. आणि त्या दोघांचं हे सगळं बोलणं वल्लरी मामीने ऐकल्यामुळे आता तिला टेन्शन आलेलं असतं. अर्णव म्हणतो की मला असं वाटते की हे जे कोणी घडवून आणलंय त्या व्यक्तीला शोधलं पाहिजे. म्हणजे हे कोण घडवून आणू शकत होतं, कोणाला त्यांचा प्रॉब्लेम व्हावा किंवा वडिलांच्या बाबतीत त्रास व्हावा किंवा काहीतरी व्हावं आमच्या बाबतीत चुकीचं असं वाटत असणार आहे. म्हणूनच मला हे सगळं शोधून काढायचंय. असं जेव्हा अर्णव बोलतो तेव्हा ईश्वरी विचारच करत राहते आणि तिलाही पटतं की अर्णव सरांच्या वाईटावर कोणीतरी टपलेलं आहे. ती व्यक्ती आताही असू शकते. तर असा त्यांच्या डोक्यात एक विचार येतो. नंतर मामीला रात्री काही केल्या झोप लागत नसते. तिच्या डोक्यात तेच विचार सुरू असतात की जर हे सगळं अर्णवपर्यंत पोहोचलं तर त्याने ह्या सगळ्याचा शोध घेतल्यानंतर माझ्यापर्यंत तो येऊन पोहोचला तर. ती म्हणते की नाही, हे सगळं जे काही घडतंय ना त्या ईश्वरीमुळे. माझ्या वाटातला सगळ्यात मोठा काटा ती ईश्वरी आहे, तिलाच बाजूला केलं पाहिजे, असं तिच्या डोक्यात आता विचार सुरू असतात. वल्लरीचं पुढचं प्लॅनिंग आता काय असणार आहे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.